पनीरच्या भाज्या तर तुम्ही बऱ्याच प्रकारे ट्राय केल्या असतील, परंतु एकदा ही पनीर भुर्जी ट्राय करून बघा. मस्त कमी साहित्यात बनून तयार होते आणि चव एकदम जबरदस्त ढाबा स्टाईल लागते आणि बनवायला एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे. घरगुती साहित्यातून बनवून तयार होते. कोणतेही जास्त मसाल्यांची गरज नाही. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर इथे गॅसवर मी मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेली आहे. छोट्या वाटीने वाटीभर इथे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून चांगलं फुलू द्यायचं. छोट्या चमच्याने 1 चमचा भरून बेसन घातलेलं आहे तेलामध्ये. गॅसची फ्लेम अगदीच लो करायची आणि खमंग वास सुटेपर्यंत या बेसनाला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. भाजी बनवत असताना थोडासा जास्त तेलाचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, कारण या भुर्जीला थोडीशी दाटसर ग्रेव्ही येण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत ते थोडं जास्त वापरणार आहोत. त्याच्यामुळे ते साहित्य सगळं तेल शोषून घेतं. त्याच्यामुळे थोडासा जास्त तेलाचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बेसन चांगलं परतलेलं आहे तेलामध्ये. आता 1 मोठी वाटी भरून बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. तो सुद्धा या बेसनामध्ये थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान इथे सॉफ्ट झालेला आहे. आता 1 मोठा पिकलेला टोमॅटो अगदी बारीक कट केलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये घालूया आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. आता टोमॅटोच्या जागी तुम्ही टोमॅटो प्युरीचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. आता लगेचच काय करायचं ना, गॅसच्या दुसऱ्या साईडला भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं. ही भुर्जी बनवत असताना आपण गरम पाण्याचा वापर केला तर तर्रीसुद्धा छान येते आणि भाज्यासुद्धा एकदम सॉफ्ट शिजतात आणि मस्त एक थिक आणि छान ग्रेव्ही तयार होते. टोमॅटो प्युरी घालू शकता, परंतु जर तुम्ही असे बारीक कट केलेले टोमॅटो घातले ना तर खाताना एक वेगळीच मजा येते. ग्रेव्ही टेस्टी लागते आणि दिसायला सुद्धा भाजी छान दिसते. या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर ही झटपट बनवून तयार होते. खूप जास्त मसाले वगैरे प्रिपेअर करायची गरज नाही. टिफिनसाठी सुद्धा अगदी आरामात इझिली सकाळच्या घाईगडबडीमध्ये बनवू शकता. टोमॅटो सुद्धा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा भरून हळद पावडर, 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे. चवीनुसार 1 चमचा मीठ घालूया आणि छान ग्रेव्हीमध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. इथे मी अजिबात आलं लसणाची पेस्ट वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा ही भाजी खूप चविष्ट अशी बनून तयार होते. सगळे मसाले चांगले फोडणीमध्ये मिक्स केल्यानंतर इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. छोट्या वाटीने वाटी भरून आपण इथे गरम पाणी घालूया. ग्रेव्हीमध्ये चांगलं हे गरम पाणी मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियमच ठेवायची आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून साधारणतः 2 मिनिटासाठी ही ग्रेव्ही चांगली शिजू देऊया. गरम पाणी वापरल्यामुळे या पनीर भुर्जीला एक तर तर्री खूप छान येते आणि कांदा टोमॅटो अगदी सॉफ्ट शिजले जातात. तर मी इथे झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनिटासाठी ही आपल्याला ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे. बघू शकता एकजीव अशी ग्रेव्ही उकळून इथे तयार आहे. आता मी याच्यामध्ये बारीक कट केलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालत आहे. फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही या हिरव्या मिरच्या घालू शकता, परंतु मी अशा प्रकारे वरून घातलेले आहे. व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया आणि साधारणतः 100 ग्रॅम मी इथे पनीर किसून ठेवलेलं होतं थोड्या जाडसर किसणीने. ते आता या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही जर हाताने मॅश केलेलं थोडंसं जाडसर पनीर तुम्हाला या भुर्जीमध्ये आवडत असेल तर तसंही तुम्ही घालू शकता. पनीर व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. आता ही जी पनीर भुर्जी असते थोडीशी ग्रेव्हीयुक्त किंवा पातळसरच खायला चांगली लागते, म्हणून याला थोडीशी आणखी ग्रेव्ही येण्यासाठी जवळपास छोट्या वाटीने 1 वाटी भरून मी आणखी गरम पाणी घातलेलं आहे. पाणी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघू शकता या प्रकारे थोडीशी सैलसरच भाजी ही खायला मस्त लागते आणि इथे बघू शकता कुठेही पनीर या ग्रेव्हीमध्ये एकजीव झालेलं नाही आहे. अगदी दाना पनीरचा तुम्हाला दिसून पडत आहे. आता परत याच्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान 2 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेऊया आणि झटपट मग गरमागरम आपली पनीर भुर्जी खायला तयार होईल. तर 2 मिनिटांनंतर इथे बघू शकता मस्त भाजी उकळलेली आहे. रसासुद्धा थोड्यापैकी बऱ्यापैकी शिल्लक राहिलेला आहे. अशीच थोडीशी थिक ग्रेव्हीयुक्त ही जी पनीर भुर्जी आहे खायला मस्त लागते. एकदम कोरडी सुकी पण खायला तेवढी मजा येत नाही. जर तुम्हाला अशी थोडीशी दाटसर ग्रेव्हीयुक्त ही पनीर भुर्जी आवडत नसेल तर तुम्ही हिला ड्रायसुद्धा ठेवू शकता, अजिबात पाण्याचा वापर न करता. भरपूर कोथिंबीर घालून मस्त गार्निश करून घेऊया. अगदी थोडीशी कस्तुरी मेथी कुस्करून घालूया, म्हणजे चव अगदी भन्नाट लागेल. आणि इथे बघू शकता गरमागरम पनीर भुर्जी आपली तयार आहे. मस्त पोळीबरोबर, गरमागरम पराठ्याबरोबर, तंदुरी रोटीसोबत, अगदी भातासोबतसुद्धा खूप चविष्ट लागते खायला. मुलांच्या टिफिनसाठी, घरच्यांच्या टिफिनसाठी, अगदी सकाळच्या घाईगडबडीतसुद्धा आरामात
कोणतीही धावपळ न करता ही पनीरची भुर्जी तुम्ही तयार करू शकता. मेहनत कमी, वेळ वाचवणारी आजची ही रेसिपी आहे. तर आजची माझी झटपट इझी ही पनीर भुर्जीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय एव्हरीवन.